माधुरी म्हणजे महादेवी हत्तीने नांदणी गावची लेक. नांदणी गावातील लोकांनी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून त्यांच्या डोळ्यात ती देवी होती. तिला फक्त त्यांनी आसरा नाही दिला, त्यांनी आपल्या हृदयामध्ये तिला घेतलं होतं, मायेच्या कुशीत घेतलं होतं. कोण म्हणतं प्राणी बोलत नाहीत, प्राणी बोलतात ना. माधुरी पण डोळ्याने हसायची, बोलायची, हालचालीने, स्पर्शाने, प्रेमाने सगळं ओळखायची ती. कारण की ती त्या गावामध्ये लहानाचं मोठं झाली होती. तिच्याशिवाय तिथला कुठलाही कार्यक्रम होत नसायचा. प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिच्या हातानेच उद्घाटन व्हायचं. प्रत्येक कार्यक्रम तिच्या हाताने व्हायचा. त्या गावामधलं माधुरीशिवाय पान हलत नसायचं. माधुरी म्हणजे त्या गावची शान होती. जेव्हा ती माधुरी लहान मुलांमध्ये खेळायची ना, तेव्हा ती आपल्या सोंडेवर घेऊन मुलांना झोका द्यायची. खूप छान खुशी खुशीत खेळायची आणि ती लहान मुलांसोबत सुद्धा स्वतः लहान होऊन जायची. इतकं खुशीमध्ये होती ती. आणि एक दिवस न्यायालयाकडून आदेश आला की तिथं ती अनधिकृत आहे आणि तिचा मानसिक छळ होतो. माणसांचा खूप त्रास तिला होतो, त्यामुळे तिला आमच्या हवाली करा असा न्यायालयाकडून आदेश आला. आणि नांदिनी गावामध्ये हा आदेश कानावर पडतात नांदिनी गाव पूर्ण हदरून गेलं होतं की माधुरी म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता. आणि नांदिनी गावाने हा आदेश ऐकताच नांदिनी गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता की आपलं हृदय आता न्यायालयाकडे द्यावं लागतंय असं त्यांचं मत झालं. ते खूप ढसाढसा रडा लागले. आणि हे नांदणी गावातील दुःख हे हत्तीनीला सुद्धा म्हणजे माधुरीला कळत होतं. माधुरी सुद्धा जेव्हा तिला नेत होते न्यायालय ना, तेव्हा माधुरीच्या सुद्धा डोळ्यामध्ये खूप सारं पाणी होतं. ते न्यायालयाला दिसलं नाही, पण त्या नांदणी गावातील लोकांना ते बघवलं नाही. आणि माधुरी हत्तीने नांदणी गावामध्ये किती खुश होती हे अख्खं कोल्हापूर जिल्हा आणि नांदणी गावातील लोक साक्षीदार आहे यासाठी. हे फक्त प्राणीप्रेम नाही, ही आमची भावना आहे, निष्ठा आहे, संवेदना आहे. आम्ही न्याय मागत नाही, आम्ही आमची माधुरी मागत आहोत.